दरवर्षी गळीत हंगाम सुरू झाला की ऊस दराचा प्रश्न गाजतो। यंदाही ऊस दरावरून शेतकरी आणि कारखानदार समोरासमोर येण्याची शक्यता आहे। याला निमित्त ठरलंय ते जिल्हा सहकारी बँकेनं जाहीर केलेला ऊस दर। यंदा बँकेनं प्रति क्विंटल ऊसाला 2680 रुपयाचा दर जाहीर केलाय। त्यामुळे यंदा टनामागे पहिली उचल 1778 ते 2000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। पण शेतकरी संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे। सरकार, कारखानदार आणि व्यापाऱ्यांनी दर पाडल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। राज्य सहकारी बँकेनं साखरेच्या पोत्याचं जे मूल्यांकन केलेलं आहे, हे मूल्यांकन म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे। एकतर राज्य सहकारी बँक, सरकार, साखर कारखानदार आणि व्यापारी यांनी केलेल्या कटकारस्थानाला बळी पडलेले आहे। गेल्या 1 महिन्यापासून महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांनी आणि साखरेचा घाऊक व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी एक कटकारस्थान करून, साखळी करून जाणीवपूर्वक साखरेचे भाव पाडलेले आहेत। ऊस दराचं राजकारण पाहता ऊसाचे दर कसे ठरतात हे पाहणं महत्वाचं आहे। नाबार्डनं ठरवून दिलेल्या धोरणानुसारच दरवर्षी ऊसाचे दर ठरतात। त्यासाठी गेल्या 3 महिन्यातील सरासरी साखरेचा दर विचारात घेतला जातो आणि किमान दरानुसार दर निश्चित होतात। यंदा ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा विचार करता साखरेचा दर 2775 रुपये क्विंटल होता। मात्र गेल्या 2 दिवसात हाच दर 2680 वर आला आणि हीच किंमत राज्य सहकारी बँकेनं ग्राह्य मानली। या किमतीच्या 85% रक्कम पहिली उचल म्हणून जाहीर केली। त्यानुसार 2278 रुपये होतात। पण त्यातून प्रक्रिया, कर्जाची परतफेड वजा करता 1778 ते 2000 रुपये पहिली उचल मिळण्याची शक्यता आहे। हेतुपुरस्सर साखरेचे भाव पाडून त्यात भ्रष्टाचार केलाय आणि दुसऱ्या बाजूला गेल्या वर्षीचा अंतिम बिल मागणाऱ्या शेतकऱ्यांना पडलेल्या साखरेच्या दराकडे बोट दाखवून कमी बिल दिलं जातंय आणि पहिली उचल देत असताना राज्य सहकारी बँक सुद्धा या 1 दिवसाच्या साखरेच्या दराचा बाऊ करून साखरेच्या पोत्याचं मूल्यांकन कमी करतंय आणि त्यामुळे पहिली उचल कमी मिळते। परंतु हे कटकारस्थान आम्ही कदापि यशस्वी होऊन देणार नाही, हे उघडकीस आणू। रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार साखर कारखान्यांवरील लेव्ही साखरेची बंदी उठवण्यात आली आहे। त्यामुळे यंदा राज्य सरकारला रेशनिंगसाठी खुल्या बाजारातून साखर खरेदी करावी लागते। रेशनिंगसाठी साधारण 3,24,000 क्विंटल साखर वितरित करण्यात येणार आहे। 13.5 रुपये किलो दरानं ही साखर उपलब्ध होणार आहे। पण यामध्येही काळबेरं झाल्याचा आरोप शेतकरी संघटनेनं केलाय। इतर राज्यांमध्ये साखरेचे दर हे 3000 रुपयाच्या वर आहेत, पण कारखानदारांनी मात्र 2650 रुपये क्विंटलनं साखर विकली। साखळी करून व्यापाऱ्यांनी दर पाडले आहेत। यामध्ये 832 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप शेतकरी संघटनेनं केलाय। एका अर्थानं शेतकऱ्यांच्या घरावर टाकलेला दरोडा आहे। एक साधा प्रश्न आहे की या राज्यांनी जी साखर खरेदी केली ती साखर महाराष्ट्रातूनच तिकडे राज्यामध्ये जात आहे, पण महाराष्ट्रातल्या कारखान्यांनी थेट का टेंडर भरले नाहीत? थेट टेंडर भरले असते तर तो कारखाना, ती साखर कारखान्याच्या अकाउंटला जमा झाली असते। पण यांनी मध्ये व्यापाऱ्यांना घेतलं, व्यापाऱ्यांना कमी दरामध्ये साखर दिली, त्या व्यापाऱ्यांनी त्या संबंधित राज्यांना साखर विकली आणि एका क्विंटल पाठीमागे 400-500 रुपये जे मिळतात ते व्यापाऱ्यांनी आणि साखर कारखानदारांनी वाटून घेतले। अशा प्रकारचा हा घोटाळा आहे आणि हा घोटाळा उघडकीस आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। येत्या काळात जे कारखाने 2900 रुपयापेक्षा कमी दरानं साखर विकतील त्या कारखान्यांची साखर अडवण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय। शेतकऱ्यांचं अंतिम बिल देण्याची वेळ येते तेव्हा हेच कारखानदार साखरेच्या शिल्लक साठ्याकडे बोट दाखवतात आणि कमी बिल देत असल्याचा आक्षेप संघटनेनं घेतलाय। उद्याच्या 8 तारखेला जयसिंगपूरच्या ऊस परिषदेमध्ये पहिल्या उचलीच्या संदर्भात जो आमचा निर्णय होईल तो त्या पद्धतीनं जर साखर कारखान्याने पहिली उचल दिली नाही तर एकही कारखाना राज्यातला आम्ही चालू होऊन देणार नाही। सरकार आणि साखर कारखानदार दोघांनाही आम्ही गुडघे टेकायला लावू। केंद्र सरकारच्या FRP नुसार पहिल्या 9.5% उतार्यास 2100 रुपये आणि त्यापुढील प्रत्येक उतार्यास 220 रुपये देण्याचं बंधन आहे।
त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता सरासरी 12.5% रिकव्हरी म्हणजेच 2760 रुपये एफआरपी होते. त्यातील तोडणी वाहतूक खर्च 500 रुपये वजा जाता 2260 रुपये होतात. त्यामुळे कारखानदार हा नियम पाळणार का असा सवाल ऊस उत्पादक शेतकरी करतायत. कोल्हापूरहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.